नागदीपाला कुठल्या कुठल्या नावाने ओळखलं जातं किंवा नागदिवे कशासाठी केले जातात किंवा कोणासाठी केले जातात किंवा मग त्यांची पूजा कशा पद्धतीने केली जाते याची आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. नागदिवे हे मार्गशीर्ष महिन्यातील पंचमी या दिवशी पूजले जातात. याला चंपा षष्टीच्या पहिल्या दिवशीच म्हणजे पंचमी दिवशी पूजन केले जाते किंवा मग चंपा षष्टी दिवशी सुद्धा याची पूजा केली जाते. या दिवशी महत्वाचं म्हणजे दीप प्रज्वलन केलं जातं. याला नाग दिवाळी सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच नागाची जी आपण पूजा करतो नागपंचमी प्रमाणेच नाग दिवाळी सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये खूप मजेशीर असा हा सण केला जातो. आता नाग दिवाळी म्हणजे काय किंवा मग नाग दिवे याचा नेमका अर्थ काय? आपल्या घरातील प्रत्येक जे मूल जन्माला आलेला आहे किंवा जे पुरुष आहेत हे कुळाचाराप्रमाणे त्यांच्या नावे एक एक दिवा किंवा 5-5 दिवे प्रज्वलित केले जातात. यालाच नागदिवाळी म्हणजे नागदिवे असे म्हटले जातात. घरात किती पुरुष आहेत यांच्या पटीने त्या दिवशी कणकेचे किंवा मग बाजरीचे किंवा मग पुरणपोळीचे हे दिवे बनवले जातात आणि त्यामध्ये दीप प्रज्वलन केलं जातं. हा सण शक्यतो संध्याकाळीच साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पंचमी येते त्या दिवशी हा सण साजरा केला जातो. काहींच्या घरामध्ये किंवा कुलाच्या चाराप्रमाणे ज्यांच्या घरी ज्या पद्धतीने कोणाच्या घरी बाजरीचे दिवे असतात तर कोणाच्या मध्ये पुरणपोळीचे असतात किंवा मग कोणाकडे खीरपुरी केली जाते किंवा कुठे घागरे बनवले जातात किंवा कुठे खपल्यांची खीर बनवली जाते म्हणजे गव्हाची खीर बनवली जाते. हा प्रत्येकाच्या कुळाचाराचा भाग आहे की कोणाच्या घरामध्ये कशा पद्धतीने नैवेद्य तयार केला जातो हे ज्या त्या विभागाप्रमाणे आहे. शक्यतो मुलांच्या नावे म्हणजे जे काही पुरुष आहेत त्यांच्या नावे पेढा पूजला जातो. या दिवशी खारी खोबरं किंवा मग बदाम जेव्हा जे मूल जन्मलं जातं तेव्हापासून त्याच्या नावे जो काही प्रसाद पूजला जातो तो कुळाचाराप्रमाणे सतत दरवर्षी तोच प्रसाद पूजला जातो आणि त्याच्यावरती तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुपाच्या वाती उजळू शकता किंवा मग कापूर उजळू शकता. जर मुलगी असेल तर बर्फी किंवा मग सोनपापडी अशी किंवा मग जिलबी अशा पद्धतीने जी मिठाई आहे ती पूजली जाते. आता प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं जे असतं ते दीप प्रज्वलन होतं. शक्यतो संध्याकाळी जे राळ्याचं काड म्हटलं जातं म्हणजेच आपल्या थोडक्यात वरई जी असते त्याचे जे गवत असतं त्या गवतावरती ही पूजा केली जाते आणि त्याच्यावरती जे बाजरीचे दिवे आहेत ते तयार केले जातात किंवा मग पुरणाचे दिवे तयार केले जातात. त्यामध्ये तूप किंवा तेल घातलं जातं आणि त्याला प्रज्वलित केलं जातं. याच्यामध्येच 5 कणकी म्हणजेच कलिंग सुरुवातीच्या काळामध्ये जे धान्य भरून ठेवण्यासाठी वापरल्या जायच्या त्याला कलिंग असं म्हणायचे आणि अशा पद्धतीने आपण पिठाच्या कणिक बनवायच्या असतात आणि यामध्ये मुख्यतः हरभऱ्याची भाजी पूजली जाते कारण हरभऱ्याची भाजी या वेळेमध्ये आलेली असते. तर या जो पूजा करण्याचा हेतू आहे तो असा आहे की आपल्या घरामध्ये सतत धनधान्य जे आहे ते भरलेलं असावं ही ईश्वराचरणी प्रार्थना करण्यासाठी हे पूजले जातात. आणि जो काही आपण पुरणपोळीचा नैवेद्य केलेला आहे या दिवशी शक्यतो प्रत्येक घरामध्ये पुरणपोळीचाच नैवेद्य बनवला जातो आणि त्यावरती वरण भात पुरणपोळी भजे पापड कुरडई असा सालंकृत म्हणजे पंचपक्वान्नाचा नैवेद्य तयार केला जातो. आणि यावरती महत्वाची जी भाजी आहे ती म्हणजे हरभऱ्याची ताजी भाजी हीच पूजली जाते. यावेळी जे काही आपल्या घरातील पेढा सोनपापडी खारी खोबरं जे काही तुम्ही पूजत आला आहात त्या पद्धतीने पूजल्या जातात. काही ठिकाणी कळस पूजा सुद्धा स्थापन केली जाते आणि ही पूजा मुख्यतः देवाऱ्यावरतीच केली जाते. आता जेव्हा आपण दीप प्रज्वलन करतो तेव्हा त्यावरती
त्या दिव्यामध्ये मुख्यतः तुपाचं दीप प्रज्वलन केलं जातं आणि त्याच्यावरती जी काजळी चढते ती एका चमच्याच्या साहाय्याने किंवा कुठल्याही वस्तूच्या साहाय्याने ती काजळी धरली जाते आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून रात्री याचं काजळ बनवलं जातं आणि ते काजळ घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये घातलं जातं। अशी प्रख्यायिका आहे की या सणा दिवशी जर आपण जे दिव्या पाजळलेलं काजळ आहे ते जर घातलं तर नवीन दृष्टी येते। म्हणून ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीने कुलाचाराप्रमाणे आपले जे नागदिवे आहेत हा सण साजरा केला जातो आणि त्याचं दीप प्रज्वलन सुद्धा केलं जातं आणि त्या दिव्यांनी ओवाळलं जातं। त्याच पद्धतीने हा जो सण आहे तो आपले ग्रामदेवता किंवा मग कुलदेवता जे आहेत त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला असतो आणि त्यांच्या प्रती एक कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि कुळाचाराप्रमाणे आपल्या कुळामधील जे काही जन्माला आलेले आहेत त्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी एक दिवा किंवा 5 दिवे पूजले जातात आणि त्यांच्या नावे जी मिठाई आहे ती पूजली जाते। अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा नागदिवाळी किंवा नागदिव्याचा सण साजरा केला जातो। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा सण तुम्ही नक्कीच साजरा करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। सोबतच दिलेल्या बेल आयकॉनला नक्की हिट करत जा। त्यामुळे काय होतं की आम्ही जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा तुमच्या मोबाईल वरती नोटिफिकेशनची घंटा वाजते। त्यामुळे सबस्क्राईब